नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सिंधू ही रत्न पार्किंगच्या घरी आल्यानंतर रुक्मिणी काकूंना राग येतो. रुक्मिणी काकू ही सिंधूला बोलते की तू आम्हाला सोडून गेल्यानंतर फक्त आणि फक्त मला त्रासच दिला आहे. ऋतुराज म्हणतो की सिंधू तू फक्त आम्हाला खच दिलंय की तुझ्यामुळे समाजात आमच्या कुटुंबावर ती बदनामी झाली हे समजतं का तुला. नंतर ऋतुजा म्हणते की सगळं काही करून सवरून नावाने तू आई झालीस आणि त्याचं सगळं दुःख आम्ही भोगलंय. ऋतुजा म्हणते की एवढं सगळं होऊन सुद्धा तू आम्हालाच विचारते की का आनंद झाला आहे का नाही, जी जीभ जड का नाही पडली. सिंधू म्हणते की कारण तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला. नंतर राजश्री म्हणते कसला आनंद. राजश्री म्हणते की आम्हाला इतकं दुःख दिलं त्याचा आनंद झाला की आमचा नातू आमच्यापासून तू तोडून दुरावलास त्याचा आनंद झाला आहे. राजश्री म्हणते की तुझा राग त्या राघववर होता, त्याची शिक्षा तू आम्हाला का दिलीस, आमचा अंकुर आमच्यापासून का दुरावलास तू. राजश्री म्हणते की सिंधू तुला आम्ही काय कमी केलं होतं, तुला डॉक्टर बनवलं आणि त्याची तू अशी परतफेड केली का. तू तर जिवंत होती तर तू मला फोन का नाही केला, मी तुझी खुशाली का नाही कळवली. राजश्री म्हणते की जर सिंधू तू मला आई मानलं असतील तर तू माझ्याशी बोलली असती आणि माझी विचारपूस केली असती. राजश्री म्हणते की सिंधू निर्णय सर्वस्वी तुझाच होता, सोडून गेली असती तरी चालला असतं पण त्याबद्दल एकदा तरी कळवायला हवं होतं. माझ्या जागी जर जी आई असती तर तू अशीच वागली असती का. नंतर रुक्मिणी काकू म्हणते की राजश्री तू आराम कर, तू आतमध्ये जा. म्हणते की सिंधू तुझी या घरात पाऊल टाकण्याची हिंमत तरी कशी झाली. नंतर राघव हा राजश्रीच्या खांद्यावर हात ठेवतो की आई तू एखाद्या परक्या व्यक्तीसाठी करून घेऊ नकोस, पर आतमध्ये आराम कर. त्यावर राजश्री म्हणते हे राघव ठीक आहे मी. वर ऋतुराज म्हणतो की सिंधू तुला ते बोलावलं तरी कुणी. वर पुढे येत म्हणते की मी बोलावलंय. व काकू सोबत सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राघवला राग घेऊन मधूचा हात धरून म्हणतो की विनूला ट्रीटमेंटसाठी लंडनला घेऊन जाणार आहोत ना, तू तरी का बोलवलं. मधू म्हणते की मला माझ्या मुलाची काळजी वाटत होती. अंकुर आपल्याला सोडून गेला आणि अंकुरला आपण गमावलं तर पण आता मला विनूला गमवायचं नाहीये दुसऱ्यांदा. मग मधू म्हणते की आपण लंडनला डॉक्टरांकडे गेलो, त्याला त्याची 100% गॅरंटी आहे का विनू बरा होईल का. व तुम्हाला सगळ्यांना दिसत नाही का तुमच्या डोळ्यावर तर रागाची पट्टीच बांधलेली आहे असं म्हणून मधू सर्वांना समजावते. आणि मधू म्हणते की दैगावरून आल्यापासून विनू एकदाही छान हसला नाही, त्यामध्ये फसलाय. फक्त सावी आणि सिंधूचीच फक्त आठवण काढतोय. सिंधूने इकडे तर प्रूव्ह केलंय की तिच्या ट्रीटमेंटनी त्याला आराम मिळतोय. की त्याला सुद्धा सिंधूकडून ट्रीटमेंट घ्यायची म्हणून सिंधूला फोन करून बोलावल्याचे सर्वांना सांगते. इकडे सावी आणि सिंधू घरातून जात असताना सिंधूचा मोबाईल वाजतो. नंतर सिंधू लगेचच बेडरूम मध्ये येते. तो मधूचा फोन असल्याचे सिंधूला समजतं. सिंधू काही तो फोन उचलत नसते तर मंगू म्हणतो की सिंधू एकदा फोन उचल आणि तो स्पीकरवर टाक. लगेचच सिंधू ही मधूचा फोन उचलते. मधू म्हणते की सिंधू तू कुठे आहे आता, तू पुण्याला येऊ शकते का. तर सिंधू म्हणते की काय झालं. तेव्हा मधू म्हणते की विनू बेशुद्ध पडलाय. तू म्हणते की त्याला सिंधू तुझी गरज आहे, त्याला फक्त बरी करू शकते व तू इकडे ये. तू म्हणते की या अवस्थेत फक्त आणि फक्त नाव घेत आहे म्हणून तू प्लीज इकडे ये. तर सिंधू म्हणते की मी विनूची ट्रीटमेंट त्याची त्याच्या बाबांना चालणार नाही. तर मधू म्हणते की असं काय करते सिंधू, तुला आता तुझी गरज आहे आणि मी विनूची आई म्हणून तुला बोलावते. आता मधू सिंधूला बोलते. मधू म्हणते की तू राघवची काही काळजी करू नकोस, सर्व हँडल करते, पण प्लीज तू इथे ये. तू ही सिंधूला म्हणते की अगं मी तुझ्या समोर हात जोडते, प्लीज तू पुण्याला ये. व सिंधू फोन कट करते. नंतर मंगेश म्हणतो की सिंधू तू काय करणार आहेस. त्यावर सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सिंधू कपाटातून राघव आणि च्या मुलाचा म्हणजे अंकुरचा फोटो काढते. सिंधू त्या फोटोकडे बघून विचार करते की राघवला असं वाटतं की माझ्यामुळे का अर्थाने त्यांनी त्यांचा पहिला मुलगा गमावलाय, त्यांच्या आता दुसऱ्या मुलाला मी काहीच होऊ देणार नाहीये. नंतर मंगेश हा सिंधूला म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू विनूला नक्कीच बरी करशील. सर्व सिंधूच्या डोळ्यासमोर आठवून ही सिंधूला कशी घेऊन आली सर्वांसमोर सांगते. रुक्मिणी काकू म्हणते की राणी तुला काय झालं, असं काय वागतेस. तर म्हणते की तुम्हाला विनूची अवस्था समजत नाही का, मला सिंधूच्या त्या रागापेक्षा विनू जास्त प्रिय नाही का. तू म्हणते तुम्हाला कळतंय का जेव्हा विनूने सिंधूला बघितलं
विनू त्याच्या पायावर उभा राहिला. एवढंच नाही तर तो चालत दरवाजापर्यंत गेला. राघव, हे मिरॅकल नाही का? राघव हा मधूला म्हणतो की तू ही आपल्या आजूबाजूलाही असणं आता धोक्याचं आहे आणि तुला हे समजत नाही का? तर मधू म्हणते, तुला दिसत नाही का राघव? सगळं दिसतं आणि सगळं समजतं आणि मी विनूची त्या परी सर्वतोपरी ट्रीटमेंट करेन. त्या बाईची विनूसाठी ट्रीटमेंट नकोय. राघव सिंधूकडे बोट करत म्हणतो. तेव्हा ते बघून सिंधू विचार करते की राघवच्या मनात माझ्याबद्दल किती द्वेष आहे. इकडे मधू विचार करते की राघव बोलतो तुला समजतंय का? तू म्हणते की जोपर्यंत सिंधू ही विनूची ट्रीटमेंट होती हे तुला माहीत नव्हतं, पर्यंत तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता, तर आता काही प्रॉब्लेम आहे. त्यावर मधू म्हणते की तू जर त्यांच्यामुळे बरा होत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? विनूला ओढ लागली सिंधूची, बघितलं का तू? तर रुक्मिणी काकू म्हणते की राणी, तू जे हे पाऊल उचललंस ना त्याची आपल्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मधू म्हणते की राघव, मी तुला रिक्वेस्ट करते की तू हे विसर आणि सिंधूला वर ट्रीटमेंट करू दे. तर रत्नाकर सुद्धा म्हणतो की मला सुद्धा मधूचं म्हणणं पटतंय. रत्नाकर म्हणतो की प्रश्न हा विनूच्या तब्येतीचा आहे, सिंधूला विनूसाठी ट्रीटमेंट करू द्यावी. काकू म्हणते की मला हे मान्य नाहीये. दुसरीकडे विनू हा सावीला बाल्कनीमध्ये घेऊन येतो. म्हणतो की सावी, हे बघ आमची बाल्कनी किती मोठी आहे ते. सावी म्हणते की विनू, तू 1 मिनिट डोळे बंद कर बरं. तर विनू डोळे बंद करतो तर लगेच ही विनूला चॉकलेट देते. विनू हा खूप खुश झालेला असतो. वी म्हणते की अरे विनू, मी तुला भेटण्यासाठी किती वेळा फोन ट्राय केला. विनू म्हणतो की मी सुद्धा तुला कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला. मला नंतर कळलं की माझ्या मोठी आजी आहे ना, तिने तुझा नंबर ब्लॉक केला होता. तर सावी म्हणते, ती डेंजर आजी? त्यावर विनू म्हणतो हो. विनू सावीला म्हणतो की तुला तिने मारलं नाही ना? विनू म्हणतो की मारलं नाही, पण तिने मला खूप ओरडली. आपण लहान असलो तरी एकमेकांसोबत भांडत नाही, पण हे मोठे लोक एवढे का भांडतात तेच काही कळत नाही. म्हणतो की अगं सावी, मला त्या मोठ्या आजीची भीती वाटते, तुला नाही वाटत का? सावी म्हणते, मला नाही वाटत, मी आले ना आता भीती. तर सावी म्हणते, विनू, जर तुझी चूक नसताना तुला पण जर ओरडला ना तर मला सांग. विनू म्हणतो की तू सुद्धा त्याला ओरडशील का? तर सावी म्हणते, बघायचंय का विनू तुला? विनू म्हणतो, नको, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे सावी. तू मला चॉकलेट दिलं ना, मग मी तुला एक सरप्राईज देणार आहे. म्हणत विनू सावीला सरप्राईज देण्यासाठी वस्तू आणू लागतो. तर इकडे तू ही सिंधूला सुद्धा समजावू लागते. म्हणते की सिंधू, तू एक लक्षात ठेव, विनूला आता तुझ्या ट्रीटमेंटची गरज आहे. ते आता मधूने राघवला सुद्धा समजावल्यामुळे राघव हा ब्लँक चेक घेऊन येतो आणि की डॉक्टर सिंधू, ब्लँक चेकवर तुम्हाला लागन तेवढी चेक घ्या आणि घर सोडून लगेचच निघून जा. म्हणत राघव तो चेक सिंधूकडे धरत देतो. लगेचच सिंधू तो रागाने चेक उचलून कडे बघते. नंतर तो चेक राघव समोर धरून सिंधू म्हणते, PS राघव रत्नपारखी, माझ्या लेखी तुमच्या पैशाची किंमत. तर म्हणत सिंधू लगेच तो चेक घेऊन फाडते आणि त्याचे तुकडे राघवच्या तोंडावर फेकते. लगेचच सिंधू रागाने तिथून निघून जाते. इकडे ची तब्येत पुन्हा बिघडते. आता राघवचा सुद्धा नाईलाज झालेला असतो. राघव पुन्हा सिंधूकडे येत म्हणतो की सिंधू, विनूच्या तब्येतीसाठी माझ्या घरी येता की नाही एवढं सांगा. राघव म्हणतो की मी विनूचा बाबा या हक्काने ते आलो आहे. सिंधू म्हणते की विनूची मध्ये काही चूक नाही, त्याच्यामुळे त्याची शिक्षा त्याने भोगावी मला वाटत नाही. सिंधू म्हणते की विनूच्या ट्रीटमेंटसाठी मी काहीच कमी पडून देणार नाही. आपल्यात फक्त डॉक्टर आणि का पेशंटच्या बाबाचं नातं असेल. जर अट तुम्हाला मान्य असेल तरच मी विनूची ट्रीटमेंट करायला तयार आहे. सिंधू राघवला बोलते. तर हे राघव हा विनूची ट्रीटमेंटसाठी जायला आलेला असतो. आता सिंधू पुन्हा राघवच्या घरी येऊन त्याच सावी आणि विनू राघव आणि सिंधूचा गैरसमज दूर करून एकत्र आणतात. बघण्यासाठी आणि पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.